नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता शनिवारी आहे कोजागिरी पौर्णिमा आणि ही पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते आणि याच पौर्णिमेला ग्रहण आलेलं आहे. म्हणून आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू आपल्याला या दिवशी ओवाळून टाकायची आहे. तर कोणती आहे ती वस्तू आणि कोणत्या वेळेत ती वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची आहे व नंतर त्या वस्तूचा आपल्याला काय करायचं आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आपण दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला आपण काही ना काहीतरी उपाय करतो, पण ही पौर्णिमा विशेष मानली जाते कारण ही पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते, खूप महत्त्वाची मानली जाते. बघा, अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं म्हटलं जातं किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. बघा, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो, म्हणून अगदी तेजोमय त्याचं रूप हे आपल्याला दिसत असतं. त्याचबरोबर तो आकाराने खूप मोठाही असतो. बघा, या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा आहे. तर ग्रहण काळ हा अशुभ मानला जातो, म्हणून या काळात सेवा उपासना केल्या जातात. म्हणून आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आता ग्रहण काळ आहे, तर मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तो नेमका कधी करावा व का करावा? तर बघा, ग्रहण काळात बरेच जण आपल्या घरामध्ये अखंड नामस्मरण करत असतात, कारण यावेळी केलेली सेवा ही खूप फलदायी ठरत असते. म्हणून आपल्याला ही सेवा आपण नामस्मरण करत असतो, त्यांची देवाची उपासना करत असतो. त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती संपूर्ण निघून जात असते. आता बघा, आपल्याला जो उपाय करायचा आहे तो नेमका आपण किती वर्षाच्या मुलापासून किती वर्षाच्या मुलापर्यंत हा आपण उपाय करू शकतो हे पाहूया. तर बघा, आता आपण हा उपाय तान्ह्या बाळापासून म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या बाळापासून ते मोठ्यातल्या मोठ्या बाळापर्यंत म्हणजे कॉलेजला जरी तुमचे मुलं जात असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, काय होतं ना, कधी कधी एखादं तान्हं बाळ आहे आणि ते खूप अचानक रडायला लागतं, अचानक काही खूप रडायला लागतं, खूप किरकिर करायला लागतं. मग अशा वेळेस काही केल्या ते ऐकतच नाही आहे, तर अशा वेळेस त्या आईला खूप त्रास होत असतो आणि आपण काय करतो, मग त्या बाळाची नजर काढतो, दृष्ट काढतो. पण बघा, कधी कधी दृष्ट काढून आणि नजर काढूनही काहीही फरक पडत नसेल तर अशा वेळेस पौर्णिमेला अमावस्येला आपण काही उपाय केले तर त्याचा खूप चांगला फायदा होत असतो. तर बघा, आपल्या मुलांच्या बाबतीत असलेल्या जर आपण या गोष्टी अमावस्या पौर्णिमेला काही उपाय केले तर त्याचा खूप चांगला फायदा तर होतोच आणि आपल्या मुलांच्या बाबतीत काही अडचणी असतील तर त्या हळूहळू दूरसुद्धा होईल हे आपल्याला जाणवेल. तर बघा, अगदी म्हणजे बघा, शाळेत जाणारी मुलं असो किंवा कॉलेजला जाणारी मुलं असो, यांच्यावर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, कधी कधी मोठी मुलंसुद्धा खूप त्रास देतात. अभ्यासात तर ती खूप हुशार असतात, पण काही अचानक काहीतरी असं घडतं की त्या मुलांचं अभ्यासात मन लागत नाही, त्यांची प्रगती कमी होत चालली आहे हे आपल्याला जाणवतं. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. लहान बाळं किरकिर करत असो, खूप त्रास देत असो, चिडचिडपणा करत आहेत, तशा वेळेस किंवा मोठी मुलं सुद्धा आपल्याला कधी कधी खूप त्रास देतात, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मुलगा मुलगी कोणीही असो, सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, आता हा उपाय करत असताना आपल्याला ग्रहण आहे, तर ग्रहणात आपण अन्न शिजवत नाही. तर आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला पोळीचा भाकरीचा तुकडा लागणार आहे. तर आता आपण अन्न शिजवत नाही म्हणजे स्वयंपाक करत नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, वेध लागायच्या अगोदरच आपल्याला स्वयंपाक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावर तुळशीपत्र टाकून ठेवायचे आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, घरातील वेध कधी लागत आहे, तर वेध लागणार 3, 3:30, 5च्या नंतर वेध लागणार आहे, तर ते 8 वाजेपर्यंत आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये आपण स्वयंपाक करून ठेवला, त्याच्यावर तुळशीपत्र टाकले, पण त्याच्यातला थोडासा तुकडा घ्यायचा आहे, भाकरीचा किंवा पोळीचा थोडासा तुकडा घ्यायचा आणि त्या तुकड्यावर आपल्या हाताची 7 बोटं आपल्याला उमटवायची आहेत. म्हणजे उजव्या हाताची 5 बोटं आणि डाव्या हाताची 2 बोटं कुठलीही, तर ती 7 बोटं आपल्याला त्या तुकड्यावर, भाकरीच्या पोळीच्या तुकड्यावर आपल्याला उमटवायची आहेत. आता ती कशानं उमटवायची, तर आपल्याला काळ्या रंगाने उमटवायची आहेत. आता तुम्ही काळ्या रंगाचा बुक्का घेऊ शकता
किंवा आपल्या घरामध्ये काजळ असेल तर काजळसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आपल्या बोटांना लावायचं आणि आपली बोटं त्याच्यावर उमटवायची आहेत. उमटवल्याच्यानंतर आपल्या मुलांना पूर्वेकडे तोंड करून आपल्याला मुलाला बसवायचं आहे. आता तुम्ही हॉलमध्ये किंवा देवघरामध्ये कुठेही बसवू शकता, असं काही नाही की देवाच्या समोरच, कुठेही बसवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तो जो तुकडा आहे तो आपल्याला मुलांच्या अंगावरून 7 वेळेस आपल्याला ओवाळायचा आहे. ज्याप्रमाणे घड्याळीचा काटा होतो त्याप्रमाणे आपल्याला घड्याळीच्या काट्याप्रमाणे आपल्याला 7 वेळेस मुलांवरून ओवाळायचा आहे. आणि ओवाळल्याच्या नंतर तो जो तुकडा आहे तो आपल्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. आता बघा, काळा कुत्रा मिळाला तर खूप चांगलं, तुम्ही त्यालाच खाऊ घाला. पण जर नाही मिळाला तर दुसरा कुठला कुत्रा असेल त्यालाही तुम्ही खाऊ घालू शकता. किंवा जर कुत्रा नाहीच मिळाला तर अशा वेळेस तुम्ही तो तुकडा आहे तो तुम्ही तुमच्या घराच्या छतावर, गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही तो टाकू शकता, जेणेकरून त्याला कावळा किंवा एखादा पक्षी वगैरे कोणीतरी खाऊन जाईल. तर बघा, आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला रात्री 8 ते 12 या दरम्यान करायचा आहे. कारण त्यावेळेस वेध कमी होतात, तर ग्रहण काळातही नाही होत आणि वेधामध्ये सुद्धा नाही. तर हा उपाय आपल्याला 8 ते 12 या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे, तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या मुलांवर बघा, असं नाही की आपल्या मुलाला आता काही नजर नाही लागली मग आपण करायलाच नको, असं नाही. तुम्ही करून बघा. तुमच्या मुलं जरी अभ्यास करत असली तरी किरकिर करत नसली तरीही तुम्ही करून बघा, त्याचा फायदा तुम्हाला होणारच. आणि ज्यांची मुलं खूप चिडचिडपणा करत आहेत, खूप तापटपणा करत आहेत, त्यांनी तर आवर्जून हा उपाय तुम्ही या पौर्णिमेला करून बघा, तुम्हाला खूप चांगला याचा रिझल्ट भेटणार आहे. तर ही छोटीशी माहिती होती की कुठली वस्तू आहे जी आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे, हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.